मंडळी, पुण्याबाहेरच्या कात्रजची विनयशील अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर आणि विदर्भाचा तोरा मिरवणारा विनोदवीर आनंद प्रभू या दोघांमध्ये रंगणार आहे जुगलबंदी. आणि या जुगलबंदीला निमित्त पुरवतेय मॅडनेसच्या शाळेतली हुशार विद्यार्थिनी कल्याणची चुलबुली शिवाली परब. तिघांचंही टाळ्यांच्या गजरात स्वागत. अजिबात रडू नको मूर्ख मुलगी. अजिबात लक्ष नसतं वर्गामध्ये. काहीतरी मागे बसून बडबड करत बसते नाही मी. झोपा कशाला काढते वर्गात? झोपा काढायला येते शाळेत तू? नाही बाई, बाई आम्ही खूप गरीब आहोत बाई. त्याचा झोपा काढण्याशी काय संबंध आहे? गरीब असली म्हणजे काय सर्टिफिकेट मिळतं? कधी दंगा करा, झोपा काढा. नाही बाई नाही. होमवर्क करता येत नाही तुला? मगाशी बेंच खाली बसून काय करत होतीस तू वर्गात? नाही, मला खरं खरं सांग. रडू नको, रडू नको. आवाज आवाज आवाज. काय गोंधळ करून राहिले यार तुम्ही? हा काय बोंबलून काय लागले? पोटी तू काय झालं? सर बघा ना, मॅडम मला ओरडतायत. त्यांना सांगा ना मी खूप गुणी आणि गरीब मुलगी आहे. अरे बाई, नोकाने या पोटीवर रागवत जाऊ तू. हा लय गरीब पोरगी आहे. हिच्या आईला काहीतरी लिव्हरचा त्रास आहे, ऑपरेशन हिच्या आईचं, म्हणून हे पोटी का नाही सिग्नलवर सफरचंद विकते. लय गरीब पोरगी आहे. मला काहीच बोलली नाही हो ही. सांगितलं कोणी मॅडमला? मॅडम कालच आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो मॅडम. डॉक्टर म्हणाले उद्या सकाळी आपण आईचं लिव्हर रिपेअर करू. काय गाडी आहे रिपेअर करायला? तुम्ही काय ऐकून घेता हिचं? एक नंबरची थापडी मुलगी आहे. तू मला खरं खरं सांग, तू बेंच खाली काय करत होतीस? मॅडम मी आता खरंच सांगते तुम्हाला. मी आनंद सरांच्या विषयाचा म्हणजे गणिताचा अभ्यास करत होते बेंच खाली. तुला लाज नाही वाटत? तुला माझ्या तासाला त्यांच्या विषयाचा अभ्यास करतेस तू? मला का लाज वाटेल मॅडम? जर आनंद सर स्वतःच बोललेत की मला माझा होमवर्क काही करून कंप्लीट हवाच आहे, भले तो इंदलकर मॅडमांच्या लेक्चरला बेंच खाली जाऊन कर, पण कर. मला का लाज वाटेल? असं कुठं बोललो मी? काही सांगता का बाईले? असं कुठं बोललो मी? आई शपथ, काय खोटं बोलता सर. मी सांगते मॅडम, मी सांगते ना तुम्हाला. सर बोलले मला. काय सर काय बोलले ना मला? आठव आठव, व्यवस्थित आठवून सांग. मला आठवतंय. काय सर बोलले मला काय इंदलकर बाईंच्या तासाला काय मजा असते बे. नाही म्हणजे समाजशास्त्र विषय काय शिकण्याचा विषय असतो का बे? नाही म्हणजे ना समाजशास्त्र विषय कसा असतो ना बे, की आदल्या रात्री अभ्यास केला ना बे तरी पण उद्या परीक्षा देता येते ना बे. समाजशास्त्राचा काय अभ्यास करायचा ना बे? हो असं बोललो होतो. आनंद सर, तुम्ही माझ्या विषयाबद्दल असं बोलताय म्हणजे समाजशास्त्राला तुमच्या मते किंमत नाही? नाही तसं नाही मॅडम. कसं आहे तुमच्या समाजशास्त्रात कसं राहते? हे बाय, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र. आता भूगोलात काय? पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे तुम्ही सांगितलं काय? पोट्याने घरी जाऊन पुस्तकात वाचलं काय? काही फरक पडणार आहे का? आता 1947 भारत स्वतंत्र झाला. कोणा केला? स्वातंत्र्य क्रांतिकारक आहे ना, तो स्वतंत्र केला भारत आपला. तुम्ही केला का? या पोटीने केला का? तर नाही, क्रांतिकारक आहे ना केला. मग याच्यात काही बदल घडणार आहे का? पण गणिताचं तसं नसते ना मॅडम. नसतं म्हणजे कसं? आता गणिताचा अभ्यास सुद्धा मुलं घरी करू शकतात. म्हणजे 5चा वर्ग घरी काढला काय आणि तुम्ही शिकवला काय? वर्ग 25च येतो ना. मॅडम 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 5चा वर्ग नसतो, 5वीचा वर्ग असतो. 5वी अ ब क ड इ उ मारून राहिली. तुमची विद्यार्थी गणिताची अवघड करते. सांगतो तिला नंतर समजावून मी. तिचं सोडा, समाजशास्त्र एवढं सोपं वाटत असेल तर सांगा एखादं पंचवार्षिक एखादी योजना सांगा. पंचवार्षिक योजनेचं कायले सांगा लागते हो? आपली वार्षिक पंच योजना आहे. वर्षातून एक पंच जरी फुटला ना आपला तरी लय आहे. काय टाकलंय सर? काय टाकलंय? बाबा एक नंबर. अजिबात आवाज करायचा नाही, एकदम चुप. रडू नको, रडू नको. नाही रडू नाही. काय घाललं काय तुले? रडते लेडी देवानंद बघा ना कसं ओरडते. लेडी देवानंद काय? सरांनी नाव ठेवलंय तुमचं. नाही ते काय, मी वाघमारे बाईचं नाव ठेवलं होतं. या मॅडमला नाही म्हणत मी तसं काही. नाही सर, तुम्ही विसरताय. मी आठवण करून देते. सर ना गणित शिकवताना ना तुमची मिमिक्री करून दाखवतात. म्हणतात इंदलकर बाई ना देवानंद सारख्या चालतात म्हणून तुम्हाला लेडी देवानंद म्हणतात. काही पण सांगता का बाईले?
या पोट्ट्यासोबत अजिबात हसी मजाक करायची नाही मॅडम. डोक्यावर बसते बरं का हे पोट्टे. तुम्ही करताय. हे बघा, हे सगळं बंद करा. हा, तुम्ही मला चिडायला लावू नका. तुम्ही हे अजिबात शिकवतो ना असलं. मॅडम जाऊ दे ना, शांत व्हा. तुम्ही कुठे लक्ष देताय प्रेम चोपडाकडे? कोण प्रेम चोपडा? कोण? तुम्हाला मॅडम म्हणतात. मॅडम म्हणतात आम्हाला की असं विचारतात आम्हाला की काय ग झाला का प्रेम चोपडाचा तास? बरं शिकवतो का ग तो विदर्भाचा प्रेम चोपडा? प्रेम चोपडा वाटतो मी तुम्हाला? हो. मी प्रेम चोपडा सारखा दिसतो? हो. मी एकटी नाही म्हणत, बरेच शिक्षक म्हणतात. आणि वागताच तुम्ही तसे ना, विलन सारखे एकदम. तुम्ही असं ते मध्ये प्रिन्सिपलचं कळलं आम्हाला, तुम्ही त्यांची कंप्लेंट केली मग त्यांना काढून टाकलं कामावरनं. अरे त्या माणसाची लायकीच तशी होती मॅडम. ओ पण तुम्हाला काऊन एवढा घुसाडा येऊन राहिला? राग काऊन येऊन आला तुम्हाला इतका? तुमच्या भावकीतले होते म्हणून का? नाही, आम्हाला सगळ्यांनाच तो घुसाळा येतो तुमच्याबद्दल. तुम्ही वागताच तसे, सगळे सतत कळ लावत असता तुम्ही. काय कळलं? लावली मी न कळ लावतो. मी कळ लाव्या आहे, मी कळ लाव्या. काय म्हणणं आहे तुमचं वाला? नाही, प्रेम चोपडा म्हणतो आम्ही तुम्हाला. तुम्हाला पण असं लेडी आम्ही हे म्हणतो ना, काय म्हणतात त्याला, देवानंद आहे ना, लेडी देवानंद हे म्हणतो आम्ही तुम्हाला. करू नका, मी असं चालत नाही. आणि अरे आहेच तुम्ही लेडी देवानंद, अशा चालता का नाही तुम्ही? लेडी देवानंद आहे तुम्ही. मला बोलू नका. कुठे सांग काय बोलते माझ्याबद्दल बाई? सांग मला स्पष्ट सांग, तू घाबरू नको. सांग काय बोलते बाई माझ्याबद्दल? नको सर, मॅटर होत. अरे होऊ दे ना मॅटर. काय वाचायचं मॅटर? होऊ दे काय वाचायचं. सांग काय बोलते हे बाई? नको सर, मला नका तोंड उघडायला लावू सर. फार तू आलं तोंड. सांग तू मला काय बोलते माझ्याबद्दल हे बाई? सर मॅडम म्हणतात तुमची मिशी खोटी आहे. त्या म्हणतात की तुम्ही खोटी मिशी लावून येतात मुलांना घाबरवायला. माई मिशी खोटी आहे? हो. माई हो मॅडम, विदर्भातल्या दुष्काळ एवढीच खरी मिशी हो माईवाली. अरे मी कायले खोटी मिशी लावून फिरू जगामध्ये? माय का तुमच्या वाणी आहे का? माझ्यावानी म्हणजे काय? मी काय कोण आहे मी? मॅडम सर म्हणतात की तुम्हाला अनिल कपूर सारखी मिशी येते, तुम्ही सकाळी सलून मध्ये जाऊन ती भाद्रवून येता. हे बघा मॅडम, ते मी मजाकीत म्हणतो. असं मजाक? मला मिशी येते? नाही मी ती भादरून येते? नाही हे बघा मॅडम, तुम्ही आहे ना, तुम्ही चिडू नका. तुम्ही राग मानून घेऊ नका मॅडम. पण तुम्ही खरं सांगा, तुम्ही शाळेत यायच्या पूर्वी तुम्ही सलून मध्ये जाता का नाही? ब्युटी पार्लर येते, सगळ्या बायका जातात तिकडे. आई ब्रोज करायला जातात तिकडे. यांना सांगा कोणीतरी. काय वाटेल ते बोलतोय बिंडोक माणूस. गप बसा भाई. एका स्टुडंट सोडून उडून आले का माझ्यावर तुम्ही? लेडी प्रेम चोपडा. तुम्ही स्वतः विदर्भाचे प्रेम चोपडा. विलन कुठचे कळ लावत फिरता, लाळ घोटे कळ लावे. हो मी लाल घोट आहे का? माया दंबोर आहे. तर मी कॉलेजमध्ये या शाळेमध्ये मी माया भरोशावर आहे, तुमच्या वाणी नाही. माया जे शिकवण्या ना पोट्टेला आवडते. तुमच्या वर्गात तर झोपते हो पोट्टे. मॅडम मी शाळा सोडून गेले असते. मी इथेच आहे. मी बोलते अजून नाही. माझ्या मुलांना कळतं मी जे शिकवते ते. तुमचं गणित तुम्हाला तरी कळतं का? मला गणित कळत नाही. गणित मला सांगा बरं. 27चा फाडा सांगा. असा फेपर येईन तुम्हाला. 27चा फाडा सांगा बरं. 27चा फाडा कशाला 27चा पाडा सांगू? माझ्याकडे कॅल्क्युलेटर आहे. त्या गणिताचा काही उपयोगच नाहीये. नाही, तुम्हाला समाजशास्त्राचे 4 प्रश्न विचारले ना, असे डोळे गर फिरतील तुमचे. मॅडम तुम्ही विचारून टाका ना प्रश्न. सांगा, फ्रेंच राज्यक्रांती कधी झाली? अरे कायले त्या फ्रेंच राज्यक्रांतीत जा लागते? इथं 10 वर्ष झाले. 20% अनुदानावर आपण शिकून आलो पोट्टेले. आपण शिक्षक एकत्र येऊन क्रांती केली का कधी? कायले फ्रेंच क्रांती चाटायला जायचे तिथं आपल्याला? म्हणजे सर इतिहास भूगोल शिकून काहीच उपयोग नाही. नाही सर. ड्रायव्हर रस्ता माहिती होते ना सगळं? हो सर. अजून एक गोष्ट मला सांग. तू कंडक्टर कडे तिकीट काढायला जाते, तर कंडक्टर तुला हे विचारते का? सांग बरं पोट्टे, पानिपतची पहिली लढाई केव्हा झालती? याचं उत्तर जर का तू दिलं तरच मी तुला तिकीट देईन. असं राहायचं का ते? नसतं सर. नाही, मग मला सांग, कंडक्टर हे विचारतो पायथागोरसचं प्रमेय सांग तरच तिकीट देईन असं म्हणतो? नाही मॅडम, असंही नाही म्हणत तो. काय असतं त्या गणितामध्ये? बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. संपलं गणित. त्याच्या पलीकडे काय शिकायचंय गणिता? असं आहे का? तुम्हाला काय वाटतं समाजशास्त्र खूप सोपं आहे? मग असा मोबाईल घेतला, खपा लिहून टाकला, संपला विषय. मग मी पण असं कॅल्क्युलेटर घेतला, पटपट गणित सोडवली. नाही थांबा ना, तुम्ही थांबा. अरे गणित महत्वाचं राहते मॅडम. नाही, अरे गणित महत्वाचं राहते. समाजशास्त्र कोण काय कामी येते का? आयुष्यात कामी येते. गणित महत्वाचं आहे सगळ्यात. मी सांगतो तुम्हाला काय. तुम्ही गणिताची वही घ्या, तुम्ही समाजशास्त्राची वही घ्या. सोडा बघू कोण पटकन प्रश्नाची उत्तर सोडवतो. 2 मिनिटात सोडवू शकते. दे बरं, पेन दे. पेन दे मला पटकन. पटा उत्तर लिहितो. आहेस काय त्याच्यामध्ये? एक समीकरण सोडवलं की झालं. हिशोब 2 झाले मॅडम, 2 झाले सरांचे. 3 झाले. हिशोब 3 झाले मॅडमांचे. हे काय?
मॅडमची होत आली सर, मॅडमची होत अरे आली. थांब ना, माया पण होत आला ना. हा, घे, लवकर घे. होतं. हा काय कुठला विषय हा? आणि घे. शेवटचं झालं. हा हे घे वांग्याची भाजी खप खप शिरा. हा घे झालं घे घे. घे. काय विचार? मॅडम तुमचा समाजशास्त्राचा अभ्यास, तुमचा गणिताचा अभ्यास, हा काय हे? मी तुमचा होमवर्क पूर्ण केलाय. आता मी जाते खेळायला. अबे पोटे हो भाई, हे पोटी पाना आपल्या दोघांनी भांडण लावले, स्वतःचा होमवर्क करून घेतला ही ना. अहो विदर्भाच्या आणि पुण्याच्या माणसात भांडण लावून गेली ती. अरे बापरे. पकडा तिले. काय म्हणलं तुम्ही? पकडा दिले? जमली बा तुम्हाला आमची भाषा. पकडा पकडा दिले पकडा. वा वा वा, बहारदार जुगलबंदी रंगली बरं का. आणि मस्त आगीत तेल ओतत होतीस, मजा आली. प्रसादा छान होतं स्किट. टीचर्स रूममध्ये शाळा घेतली गेली त्यानिमित्ताने जरा मजा आली. शिवाली, आनंद, प्रियदर्शिनी भूमिका तुम्ही फार उत्तम निभावल्यात, समजून उमजून. त्यामुळे त्या काय म्हणूया, व्यक्तिरेखांची बेरीज वजाबाकी आणि भूमिकांचा इतिहास अशा दोन्हीचा विचार करून तुम्ही हे सादरीकरण केलं. मजा आली. कीप इट अँड ऑल द बेस्ट. आता विनोदाच्या समुद्रात डुंबायला तयार राहा, कारण कॉमेडीची नौका घेऊन येत आहेत कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि खानदेश रत्न श्यामसुंदर राजपूत. अरे वा वा वा, काय कोकणातलं निसर्ग सौंदर्य आहे. हैया हो, काय झाड झुडप आहेत बा. हैया हो, हैया हो. असंच घुसवी ना तोंडात वाचाड्या. ताल नाही, सूर नाही, आपला हैया हैया होय करू. नाही हो, तुम्हाला कोरस देत होतो ना मी. कशाला गुरेस? तुमच्या गडा गैरा गोडे बर का पण. हा, आणि तुमच्या कोकण आहे ना, कोकण हा. हो स्वर्ग आहे, स्वर्ग. स्वर्ग म्हणजे? हा. हो, कोकण म्हणजे स्वर्ग. हा. आणि कोकणातली माणसं म्हणजे देवदूत. काय समजलं? म्हणजे तुम्हाला सांगतो पाहुण्यानू, हा. काय आहे, कोकणातला माणूस ना कधीच कोणाला फसवीत नाही. काय समजलं? बरं ते जाऊन द्या. तुम्ही नेमकं कुठल्या गावचं हो? आम्ही खानदेशचा आहे ना हो. आणि खानदेशचे माणसं पण गैरे गोड असतात, ते कोणालाच फसाडत नाहीत. हा. हा. वा वा वा, बलती बारी नदी आहे बापी. हो हो, वाशिष्ठी नदी आहे का नाही? वैशिष्ट्य पूर्ण नदी आहे. हा, बघा परवा प्राईज मेला सुटलाय किती बघा वाचा. आज द्या. हो हो पाहुण्यानू, हा. काय आहे, नदी लय डेंजर आहे. हा, जास्त वेळ पाण्यात हात घालू नको. हा. आणि पाण्याशी ना खेळायचं नसतं. काही असं समजलं? का? असं आहे. हा, आणि पाण्यात मगर पण आहे का नाही? काय बोलता तुम्ही? हो, काय बापरे. झालं? हा, हा. तिकडे काय तरंगतोय हो? ती चड्डी आहे, चड्डी काय रंगती आहे? चड्डी? हा, त्या चड्डीतला माणूस ना मगरीन गिल्ला नाही का नाही? अरे बापरे. होय होय. पण मग चड्डी नाही खाल्ली का मगरीने? नाही, चड्डी नाही खाय, हा. तिच्या दातात अडकते ना चड्डी म्हणून खाय. अरे बापरे. हा, ती काय आहे, ही आमची जी नदी आहे ना, हा. ही एकदम बेभरवशाची आहे का नाही? म्हणजे तुमच्यासारखी. म्हणजे मला काय म्हणायचे बा, बेभरवशाची म्हणजे कशी आहे बा ही हा, नदी? कशी म्हणजे तुम्हाला सांगतो. हा. आता इथं तुम्हाला असं वाटेल इथं पाणी कमी आहे. हा. हा, आणि तुम्ही ह्याच्यात उतारलं हा. तर भस्कनाच झाला. अरे बापरे. हा. तिकडे किनाऱ्याकडे बघा, तिकडे तिकडे कुठे बघता वाय? हा, सई तामनकर मॅडमकडे बघता वाय? नाही नाही, त्याच्या मागे नदीच्या किनारा आहे ना, तो बघतोय मी. हा. हो, त्या किनाऱ्यावर आहे ना, चाकवा लागतो, चाकवा. चकवा? हो मग, हो, मला बऱ्याच वेळा लागलेलं आहे का नाही? काय बोलता? परवाच मनात चाकवा लागला होता. हो? सोबत भूषण कडून वरीचा घरात काही समजलं हा सगळं. काही झालं तुम्हाला सांगतो गंमत त्याची. हा. हो, नदीच्या पाण्यातनं डायरेक्ट मी भूताच्या वाड्यात का नाही, अरे बापरे. त्या वाड्यातच अडकलो. मग? डायलॉगच आठवत नव्हते. अरे बापरे. काय सांगू तुम्हाला, एकीकडे भूताचा तरास हा. आणि एकीकडे गोस्वामी मांत्रिकाचा तरास का नाही. बापरे बापरे. मग 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 काय, हा. अख्खाचा अख्खा वाडा मी पाळला. आज बोट नाही ना बुडवणार? नाही नाही, काल काल वाडा पाडला, आज बोट बुडवू नका म्हणजे झालं. माझ्या जरा बरं चालू आहे बा सध्या. अहो, काही सारखं सारखं काही तर म्हणते काय चालायचं.
मला बुडू नका देऊ बर का काय वा? मला पोहता येत नाही नाही काही काळजी करू नका अहो किती झालं तरी तुम्ही आमचं पाहुणा हो का हा पाहुणा असल्यामुळे कसं बुडवणार बरं जाऊ दे मी काय म्हणतो हा. पाहुणे नो हा. म्हणजे कोकणात यायचं नेमकं प्रयोजन काय काय ना मी माणूस खानदेश आहे बा होय पण कोकणातल्या पोरीची लग्न करून राहिलोय मी काही सांगता बाई काय हो. म्हणजे तुम्ही कोकणाचं जावई होणार हो मग. हा, अभिनंदन अभिनंदन अरे काय वा 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 करा करा मी काय म्हणतो हा. म्हणजे कोणाच्या घरात सोयरीक जुलवली वाय ते खालच्या वाडीतले परब आहेत हा. ना त्यांची पोरगी आहे अच्छा, परवांच्या घरातली काय हो. होय काय होय ते मी ओळखतो का नाही त्यांना हो? हो तर काय ती त्यांची धाकटी नलू काय नलू नाही मग? शालू कोण? अरे काय झालं तुम्हाला शालू शालू चल उतर होडीत नका अरे हो, 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 अचानक काय झालं रे भाऊ तुला काय, तू उतर म्हणजे काय हा, वासाडे तुला लाज वाटते अरे मांज्याच होडीत बसून हा. माझ्या प्रियशीच्या लग्नाच्या गोष्टी करतोयस तू शालू तुमची प्रियशी आहे हा प्रियशी म्हणजे नको रे भाऊ अरे उतर काय मी पाण्यात बुडून मरून जाईन रे मला पोहता येत नाही ना रे हो भाऊ, अरे मला काय माहिती ती तुझी प्रियशी आहे अरे अख्ख्या जगाला माहिती आहे माझी शालू प्रियशी आहे ती जगात दोनच महत्वाच्या गोष्टी आहेत हा. एक प्लॅटॉनिक आणि एक शालू काही जमाजला एकदा आहे ना मीटिंग घेऊन ठरवून टाका नक्की महत्वाचं काय आहे ते एक म्हणतो प्लॅटॉनिक महत्वाचे तो एक म्हणतो चार्मर महत्वाचा आहे एक जण म्हणतो टॅलेंट महत्वाचे अरे नक्की महत्वाचं काय आहे सध्या दौलतराव महत्वाचा काय करायचंय वासडे काय करायचंय अरे माझं आणि शालूचं ना या नंदी सारखं प्रेम आहे माहिती हा. आहे कुठं सखोल आहे कुठं खोल आहे माझंच मला माहिती नाही आहे चाटा मारू नको ती मला म्हटली होती की माझ्या मनात दुसरं कोणीच आलेलं नाही आतापर्यंत तुम्हीच माझं पहिलं प्रेम आहे म्हटली होती ती. नाही खोटा बोलते खोटारडी आहे एक नंबर ती खोटारडी आहे तुला सांगतो अरे 40 वर्षाचा झालो तरी मी अजून लग्न केलेलं नाही कोणासाठी तिच्यासाठी बरं. शालू बरं लग्न करतोयस ना हो. नाही शालू बरं लग्न करतावाय वसाड्या अरे माझ्या शालूला आहे का ना नारळाची शाली आवडतात मी नारळाच्या झाडावर चढतो तिला आणून देतो वसाड्या तुला जमणार आहे का मला सांग आमच्या खानदेशात नारळाची झाडं पण नाहीये आणि शाड पण जास्त मिळत नाही अरे सोललेलं खोबरं वाहतो आम्ही एकविरा देवी आईला अरे पण वसाडे तिला जेवणात गोडा मसाला लागतो हा. काय तुझा बापूस आणून देणार आहे बापाचं नाव काढायचं नाही रे भाऊ हा. आम्ही सुकलेलं खोबरं आहे ना ते असं चुल्यात भुंजतो भुंजतो. अरे तुझ्या मसाल्यात दम नाही म्हणून ती माझ्याकडे येणार आहे हा. तिला झणकेबाज मसाला आवडतो एकदम तू आहे ना तू विचार कर काय? की तिने तुला का सोडलंय गप गप तुला काय माहिती रे माझ्या शालूबद्दल अरे तिला दर रविवारी आहे ना कोंबडी वडे आवडतात मी बनवतो आणि तिला आणून देतो अच्छा. तुला जमणार आहे काय मला सांग खानदेशात गेल्यानंतर ती कोंबडी वडे विसरून जाईल कारण हे मी तिला नाही. आहे ना डबुक वडे खाऊ घालेन डबुक वडे डबुक वडे हा. वासाड्या तुला पाण्यात ढेकलला ना हा. तुझं वडे असं डबुक होतील हा गोष्टी करतोय रावणाच्या मारीन धरून आणि काय आहे तिला कोकणातले पदार्थ लय आवडतात कोकणातली आहे का नाही ती तुला माहिती आहे सकाळी उठल्यावर चायत बुडून घावणं आवडतात हा जाऊल्याबरोबर भाकरी खायला आवडते सुक बोंबील आवडतात खानदेशात मिळणार आहेत का मला सांग नाही सांग ना खानदेशात गेल्यानंतर हे सगळे पदार्थ ती विसरून जाईल अरे नाही कारण मी तिला खापरावरची पुरणाची पुडी खाऊ घाली नाही खायची ती. मी तिला मांडे खाऊ घाली ते ती खाणार आहे. आणि एकदा का तिने आमच्याकडची वरण बट्टी हा. आणि घोटेल वांग्याची भाजी खाल्ली अरे मग तर ती तुला विसरूनच जाईल रे नाही सर नाही. अरे दलिंदर ये. तू पण वरण बट्टी आणि वांग्याची भाजी खाल्ली ना तू असा सनाट जाशील आणि 10वी पास होऊनच परत येशील नाही, पास लोटा खाता ना ये गप्पा. मी तिला आहे ना असा पापडाचा खुडा आणि कडण्याची भाकरी पण खाऊ घालेन कंडलेची भाकरी हा भाकरी तिला कडती तिला कडले कोणासोबत आयुष्य काढायचं तेच खूप आहे बोलून राहिला तो चल वल्ली मार वल्ली मार वल्ली मार तुला काय, तू का पाणी उतर नावे उतर खाली असं नको करू ना रे हो भाऊ पाडून जाईल ना बुडून मरून जाईल ना मी अरे मग मर ना अरे इकडे उतरून कुठे जाऊ रे अरे मगरीच्या तोंडात जा मगरीच्या तोंडात हा तुला काय वाटलं थांब एक मिनिट सुमन ए सुमन सुमन आता ही सुमन कोण आहे मगरीचं नाव आहे अरे बापरे तू मगरीला ओळखतो का रे ओळखतो म्हणजे अरे कोकणातला आहे मी अच्छा नंदीला ओळखतो अरे बापरे. त्या मगरीचं काय घेऊन वाचलाय अरे तिचा भाव आमत्य त्याला पण ओळखतो बापूस हेमन हा आईस आरती सगळ्यांना ओळखतो नाही तुला सांगता बघ
ती काय मला शब्द पाडायची नाही ना. आता वासडे तू कर्माची फल फोक वाटा आला शालू आला नाही तिच्या तोंडाला काय भाऊ असं करू नको रे. मला आहे ना मला मी आजपर्यंत कोणाच्या तोंडाला तोंड दिलेलं नाहीये. मला कुठे मगरीच्या तोंडी देतो तू. मी काय करतो मी ती शालू आहे ना तिला फोन करतो शालूला आणि तिला माझ्या फोन होता ना रे तो. आता मोठ्या फोनाच्या गमती सांगतोस मला काय आमच्याकडे काय फोन नाही आहे काय. एक मिनिट. हॅलो शालू काय ऐकतोय मी. काय तुला लाज वाटते काय ग. काय काय करते हा. नाही नाही तू घाबरू नको. हवं तू ज्याच्यावर लग्न करतेस ना श्याम राजपूत तो माझ्या होडीतच आहे. हा एकावर इश्क आणि दुसऱ्यावर लग्न काय. ए मोर्या हॅलो उगाच माझ्या नावाबरोबर नाव जोडू नको तुझं काय प्लीज. तू काय रे तू काय करतोस. गावातल्या सगळ्या शालू तुझ्या झाल्या काय. कुठली शालू दिसली की ही माझी शालू ही माझी शालू. अच्छा नव अरे तुझ्या भीतीमुळे गावातली आता एकही मुलगी लग्नात शालू नेसत नाही. शामरावांकडे फोन दे. ते देतो हे म्हणलं देतो एवढ्या वाटायची काय गरज आहे. घे रे फोन घे. शालू नाही सोडणार नाही तिला. ओ परब बाई अरे मोरे काय म्हणून राहिलेले आहेत. शामराव तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. मी आत्तापासून तुमचीच आहे. आत्तापासून म्हणजे आत्तापासून म्हणजे ते सोडा ना तुमचीच आहे म्हणलं ना. ती म्हणते की ती माझीच आहे बा. अरे ये शालू आता आता नीट आहे का वसाडे. काय? हा तुझा आला ना प्रियकर इथं होळीत बसलाय ना त्याला ना आता जेल समाधी देतो. तुमच्या फोन होता ना. अरे जाऊन दे. जिथं शालू माझी होणार नाही तिथं फोनची काय किंमत आहे वसाड्या. नाही 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 एक मिनिट आता बघ ना. हा तुला आता मी मारून टाकतो. आता तू पण मर आणि मी पण मरतो वसाड्या. ते ओल्ली का बरं फेकली. आता ओढी कशी काय फूक मारून चालवणार आहे का आपण. हे बघ एक काम कर तू पण मर आणि मी पण मरतो. तुला नाही मला घाल कुत्र्याला. तुझ्या आता वाट लावतो. वाट लावतो. अरे बुच्चन कशाला काढलं रे. अरे या ओढीत पाणी भरून जाईल ना मी मरून जाईल रे. बुडूनच मारायचंय दोघांनी बुडूनच मारायचं नाही जगायचंय मला. अरे परमेश्वरा अरे ह्या प्लॅटोनिकला वर बोलवून घे. अरे शालू माझ्यावर लग्न करणार नाही म्हटल्यावर जगून तरी काय उपयोग आहे रे. काय उपयोग आहे. सुमन ए सुमन सुमन तुझा नाश्ता तयार आहे घे मला. अरे आता नका करून रे. ते पाणी भरून राहिलं ना रे. मी तुझ्या पाया पडतो रे. मला तू आहे ना किनाऱ्यावर सोडून दे. मी खानदेशला चालला जाईल. मी शालूला कधीच ओळख दाखवणार नाही. अरे मी पाया पडतो रे बाबा तुझ्या पाया पडतो ना रे. मला सोडा हो किनाऱ्यावर सोडा. मी परत चालला जाईल ना हो खानदेशला. जायशील ना परत शालूचं नाव काढायचं. वासाडा आलाय शालू बरोबर लग्न करायला. हा चल बसून घे. अरे काय वल्ल कुठे आता. वल्ल तर फेकून दिलं. अरे हा काय स्पिरी मध्ये ठेवलेला आहे का येडा नाही आहे मी कोकणातला आहे. बुच्चल लावा बुच्चल लावा. अरे हो हा बुच लावला. पाणी काढ चल पटकन. हा बसत काय. हैया हो हैया हो हैया हो हैया हो हैया हो. चला किनाराला उतरा. हैया हो हैयाहून किनारा आला. अरे 15 मिनिटाचं स्किट लागतं ना. पुढे जर केलं सगळं एडिट होईल का नाही. चल हे बघ परत जर इकडं कोकणात कधी दिसलास साड्या हा आणि माझ्या शालूकडे जर उघड्या डोळ्यान बघतलास इकडे डोळे ना डोळे फोडून टाकी ना वासाडे सांगून ठेवतोय तुला. काय रे पाण्यात माज तुझ्या जमिनीवर राज माझ्या. परफॉर्मन्स ॲज युजल कमाल धमाल. परंतु तुम्ही स्किटमध्ये जे कोकणातल्या आणि खानदेशातल्या पदार्थांची नावं घेतलीत ना तोंडाला पाणी सुटलं. क्या बात आहे. आठवण करून दिलीत. आहा प्रसादा
मजा आली कॉन्सेप्ट फार मस्त होती आणि फार मस्त रंगवत गेलात. प्राजक्ता म्हणली ते अक्षरशः खरं आहे. श्याम्या जसजसे तू एक एक पदार्थ सांगत होतास ना असं व्हायला लागलं होतं. आणि किती वर्ष झाले असे मांडे खाऊन मला फार आवडतात. कधीतरी आण सेटवर. मी कसं म्हटलं लगेच पार्टी दिली, तू का नाही आण मांडे? श्यामे तू आज दिसतोस पण रंगेला एकदम म्हणजे मजा आली वंडरफुल.